हर गळा हेलो हेलो थोड़ा सा बेस कमी करा हेलो हेलो थोड़ा सा आवाज दे हेलो राम कृष्ण हरि
जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकरुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकरुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकरुताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
सा बेस द्या काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने आदिवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने आदिवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार देव इंद्रियासी मानसा विवासर निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण देवाचे चरण अभाव या जतन हे उपाय लाभाचे भावयाच तन हे उपाय लाभाचे देवावयाच तन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार आहार विहार नेम इंद्रियाशी सार आनसा विवासर निद्रा बहुभाषण नसावी वासर निद्रा बहुभाषण नसावी वासर निद्रा बहुभाषण देह समर्पिचे देवा समर्पिले देवा फार काहीच न घ्यावा काहीच न घ्यावा होईल आगवा तुका मने आनंद होईल आगवा तुका मने
हॅलो आवाज तर वाढव. हरी काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने हे देवाच्या पूजने हे देवाच्या पूजने हे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नेम इंद्रियासे सार
रे रा
कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पूर्वा काका महाराज की सवा संतानाची जय विठ्ठल कुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य महामेरू संत गोरबा काका महाराज जय विठ्ठल 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 काळ सारावा चिंतने कांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुवाशन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हवया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा बहुवाशन देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगनभीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव बलहासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरो
लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो तुझ्या लागलो तुझ्या लागलो तुझ्या लागलो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा भैरू आता मज साह्य येते करावे देवा केही तुझी सेवा सकळ गोवा उगोनी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग जगदमान्य जगद्गुरु आणि वैराग्याचे महामेरू कलशथाने शोभणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सांगितला. विको पूर्ण कमी करा. आणि अभंग हा चौकडा सांगितला. चौकडा अभंग म्हणलं की चाली म्हणाय थोडंसं सोपं जातं बघा. हा अभंग चौकडा सांगितला आणि या अभंगातून तुकोबराय काय सांगतात तर या अभंगातून सुखनाम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी साधकाला कोणत्या कोणत्या साधनांचा अवलंब करावा लागतो याचं उत्तर या अभंगामध्ये देतात. विठ्ठल विठ्ठल. तर वक्त्याचं कर्तव्य असतं 2 मिनिटं परिहार द्यायचा असतो. प्रत्येकाला माहीत आहे आपल्या सारोळा या गावामध्ये वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर या सप्ताहामधील 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. समस्त ग्रामस्थ असतील, आमचे महादेवजी महाराज असतील, त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज कीर्तन करावं लागेल. पण कीर्तन करत असताना एकटा कीर्तनकार कधी कीर्तन करू शकत नाही. त्यासाठी समागम लागतो, टाळकरी लागतात, गायनाचार्य लागतात, मृदंगाचार्य लागतात. या ठिकाणी विचार केला, सर्व लोक महान सांगितले. आमचे गायनाचार्य पण महान सांगितले, मृदंगाचार्य महान सांगितले, शिष्टीमौले महान सांगितले, ऐकणारी लोक महान, सर्व लोक महान, फक्त कीर्तनकार लहान पडलाय बरं का. हा आणि या ठिकाणी आल्यानंतर इथलं वातावरण पाहिल्यानंतर मला असं वाटतंय आपल्या गावचा सप्ताचं वर्ष कितवं सांगितलं? 10वं वर्ष सांगितलं. आपल्या सारोळा गावचा सप्ताह आता 10 वर्ष टिकणार नाही, 15 वर्ष टिकणार नाही, 50 वर्ष टिकणार नाही, 100 वर्ष टिकणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत आपल्या गावचा सप्ताह टिकणार आहे बघा. का तर या ठिकाणी वातावरण सुंदर सांगितलं म्हणून सर्वांचा आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल थोडासा आवाज द्या. तर जो मनुष्य मृत्यू लोकामध्ये जन्माला आला तर जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची धडपड ही सुखासाठी सांगितली, म्हणजे सुखनाम आनंदासाठी सांगितली. प्रत्येकाला वाटतं की जीवनामध्ये माझ्या वाट्याला फक्त सुख आलं पाहिजे आणि दुःख अजिबात आलं नाही पाहिजे. पण मला आता सुखाची प्राप्ती होईल, मला नंतर सुखाची प्राप्ती होईल असं म्हणता म्हणता आपलं आयुष्य निघून जातं. पण मनुष्याला सुखाची प्राप्ती होत नाही. याला प्रमाण सांगितलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा. पण मनुष्याला कधीही सुखाची प्राप्ती होत नाही आणि त्यामुळं जीवन जगत असताना सुख महत्वाचं सांगितलं. तर या ठिकाणी बरेचसे लोक बसले असतील, त्यांना मी प्रश्न केला की महाराज तुम्हाला पुण्यामध्ये 1 कोटीचा बंगला बांधून द्यायचा का आनंद द्यायचा, तर तुमचं उत्तर काय असेल? बंगला का? हा बंगला बांधला नाही का तुम्ही? हा असून द्या. हा ह्यांचं उत्तर काय? बंगला. आता बंगला असेल आणि त्या बंगल्यामध्ये रोज भांडणं असतेली बघा बरं का, कशाने बेलण्याने भांडणं असतेली बघा. बरं मला सांगा त्या बंगल्यामध्ये सुख असतं का? हो अजिबात नाही बघा, आनंद नसतो. कोटीचा बंगला असेल आणि त्यात जर सुख नसेल ना तर मनुष्याला काय होतं माहितीये का, त्या बंगल्याला कोणत्याही प्रकारची काही गाडी लावायची नाही बघा. मग त्यामुळे जीवन जगत असताना सुखाची प्राप्ती मनुष्याला व्हावी लागते. मग सर्वात सुखी जीवन कुणाचं सांगितलं? सर्वात सुखी जीवन हे संतांचं सांगितलं. आज ज्यांचा अभंग सांगितला त्या तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज तुमच्या मते आम्हाला सुखाची व्याख्या सांगा, सुखी कोण या? तर तुकोबऱ्याने सांगितलं, जमिनीवरती पडल्याबरोबर ज्याला 1 मिनिटामध्ये झोप लागते ना तो मनुष्य काय सांगितला? खरा सुखी सांगितला. मग तुकोबराय तुम्ही झोप घेत असताना झोप कोणती घेता? तर तुकोबराय सांगतात, मी झोप घेत असताना कोणती घेतो? तर आनंदाची झोप घेतो. याला प्रमाण कोणतं सांगितलं? तुका म्हणे मग
नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पहुडवेन. म्हणजे मी झोप घेत असताना सुखाच्या शेजारी झोप घेतो. मग तुकोबराय तुमची झोप झाली तर तुम्ही काय करता? तुकोबराय म्हणतात झोप झाल्यानंतर मी आंघोळ करतो. मग आंघोळ करत असताना तुकोबराय आंघोळ कोणती करतात? तर आनंदाची आंघोळ करतात, सुखाची आंघोळ करतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणजे झोप घेत असताना तुकोबराय आनंदाची झोप घेतात, सुखाची झोप घेतात. त्यानंतर त्यांनी काय केलं? आंघोळ केली, ती पण आनंदाची आंघोळ केली. आनंदाची आंघोळ झाल्यानंतर तुकोबराय काय करतात? अंगावरती अलंकार प्रदान करतात. अंगावरती अलंकार प्रदान करत असताना कोणते अलंकार प्रदान करतात? तर आनंदाचे अलंकार प्रदान करतात. त्याला प्रमाण कोणतं सांगितलं? तर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लतसो. म्हणजे झोप आनंदाची, आंघोळ आनंदाची, त्यानंतर अंगावरती अलंकार पण आनंदाचे. मग तुकोबराय नंतर तुम्ही काय करता? तुकोबराय म्हणतात मी जेवण करतो. मग जेवण करत असताना जेवण कोणतं करतात? तुकोबराय म्हणतात मी जेवण करत असताना पण आनंदाचं जेवण करतो. याला प्रमाण कोणतं सांगितलं? तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. म्हणजे झोप आनंदाची, आंघोळ आनंदाची, अंगावरती अलंकार पण आनंदाचे, जेवण पण आनंदाचं. चांगल्या प्रकारे जेवण झालं तर मनुष्याला समाधानाची काय येते? ढेकर येते बघा. मग त्या मनुष्याला समाधानाची ढेकर येत असताना ढेकर कोणती येते? तर तुकोबराय म्हणतात मला ढेकर येत असताना पण आनंदाची ढेकर येते. याला प्रमाण कोणतं सांगितलं? तेची येताचे ढेकर, तेची येताचे ढेकर, हरिहर आनंदाचे हरिहर, तेची येताचे ढेकर, तेची येताचे ढेकर. आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, तेची येताचे येताची ढेकर आनंदाची हरिहर. तर तुकोबराय म्हणतात मला ढेकर येत असताना पण आनंदाची ढेकर येते. या 5 गोष्टी ज्याच्यामध्ये सुखाच्या आणि आनंदाच्या असतात ना, त्याच मनुष्याचं जीवन खरं कसं सांगितलं? सुखी सांगितलं आणि आनंदी सांगितलं. मग तुकोबराय एवढं तुमचं आनंदी जीवन कशाने झालं? तर तुकोबरायांनी सांगितलं मी पांडुरंग परमात्मा आपलासा करून घेतला, त्या पांडुरंग परमात्म्याचं चरण पाहिलं आणि मला आनंद प्राप्त झाला. आता कोटे धावे मन तुमचे चरण धेकलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. फक्त आपण काय करायचे? आनंदाची प्रमाण आनंदाने द्यायची बरं का. आज फक्त आपण आनंदावरती बोलायचे. मग तुकोबराय अशी सुखनाम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही कोणती कोणती साधनं केली? मग कोणती कोणती साधनं केली असं म्हटल्यानंतर तुकोबरायांनी पहिलं साधन सांगितलं. कोणतं सांगितलं? काळ सारावा चिंतने. तर मी भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवला आणि भगवंताचं चिंतन करत असताना आपल्या देहाची आपण अजिबात पर्वा करायची नसते. देह जाऊ अथवा राहू आणि पांडुरंगी दृढ भाऊ. मग भगवंताच्या चिंतनामध्ये काळ कुणी घालवला? तर वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवला. मग त्यांचा जन्म कुठे झाला याचा विचार केला तर एक अभंग सांगितला बघा. सत्यपुरी ऐशी म्हणती ते रेशी
हरिभक्त राशी कुंभार गोरा, नित्यवाचे नाम आठवी विठ्ठल, भक्तिभाव सबळ हृदया माझी. सत्यपुरी नावाच्या नगरामध्ये संत गोरोबा काका यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माबद्दल अनेक प्रकारचे अपवाद सांगितले बघा. पण मोठ्या लोकांच्या मुखातून मी ऐकलं बरं का, गुरुवर्यांच्या मुखातून मी ऐकलं की काकांचा जन्म कसा झाला. तर त्या सत्यपुरी नावाच्या नगरामध्ये माधव बाबा आणि रुक्मिणी आईसाहेब राहत होत्या. त्यांना एकूण 8 मुलं झाली आणि त्यांना कोणताही मुलगा झाला ना तर काय व्हायचा, 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये मरण पावायचा. असं करता करता एकूण 8च्या 8 मुलं झाली आणि 8च्या 8 मुलं मरण पावली. मग त्यावेळेस गुरुवार्यांनी असं सांगितलं की जे कालेश्वराचं मंदिर सांगितलं का, त्या कालेश्वराच्या मंदिराच्या ह्या बाजूला काय सांगितली, मशानभूमी सांगितली बघा. तर त्या ठिकाणी गोर खांदली आणि त्या गोरीमध्ये काय केली, 8च्या 8 मुलं पुरली बघा. मग शेवटी पांडुरंग परमात्म्याला काळजी पडली की माझं भजन कोण करायचं. एक मोठा महात्मा, मोठे संत या ठिकाणी येणार आहेत बघा. मग स्वतः पांडुरंग परमात्म्याने काय केले का, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून तेरमध्ये आले बघा. आणि त्या ठिकाणी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितल्यानंतर रुक्मिणी आई साहेब आल्या, त्यांनी भिक्षा दिली आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी येत होतं बघा. मग त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने विचारलं, तुम्ही दुःखी दिसताय, तुमच्या डोळ्यामधून आसवे येतात, याचं कारण काय. मग त्या आई साहेबांनी सांगितलं, काय पांडुरंगा, मी काका तुम्हाला काय सांगू म्हटले, मला एकूण 8च्या 8 मुलं झाली आणि 8च्या 8 मुलं मरण पावली आणि जीवन कसं जगायचं म्हटले. मग पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, त्या ब्राह्मण काकांनी वेशामध्ये होते, त्यांनी सांगितलं ती 8 मुलं कुठं पुरलेत ते मला सांगा. मग माधव बाबा, रुक्मिणी आई साहेब आणि पांडुरंग परमात्मा त्या मशानभूमीमध्ये गेले. पहिली गोर उकरली आणि पहिली गोर उकरल्यानंतर एक मुलगा वर आला आणि आकाशपंताने वर गेला. दुसरी गोर उकरली, दुसरा मुलगा आकाशपंताने वर गेला. अशी एकूण 7 मुलं गेली आणि 8वी गोर उकरली आणि 8वी गोर उकरल्यानंतर तो पण मुलगा आकाशपंताने वर जाऊ लागला. त्यावेळेस त्या आईने हात धरला आणि देवा काय करा, एवढा तरी मुलगा आमच्या स्वाधीन करा. मग तो 8 नंबरचा मुलगा होता ना, त्यांच्या स्वाधीन केला. त्या गोरीतून बाहेर काढल्यामुळे त्यांचं नाव काय ठेवलं, तर गोरोबा ठेवलं बघा. आणि गोरोबा काका हे कोणाचे अवतार सांगितले, तर संत गोरोबा काका हे जे नळ नावाचे वानर सांगितले का, त्यांचे अवतार सांगितले. बरेचसे लोक वेगळं काही म्हणतात. आणि जे निळ नावाचे वानर सांगितले का, ते म्हणजे चोकोबा सांगितले. जे जांबुवंत नावाचे वानर होते ना, ते म्हणजे नरहरी सोनार सांगितले. जे अर्जुन होते ना, ते विसवा खेचर होते. जे भीष्माचार्य होते ना, ते संत सेना महाराज होते. जे संत सावता महाराज होते ना, राम अवतारामध्ये जनक राजा होते आणि कृष्ण अवतारामध्ये ते कोण होते, तर पेंद्या होते बघा. मग त्यानंतर प्रत्येक युगामध्ये संत अवतार घेतात. असं गोरोबा काकांचा जन्म झाला आणि त्यावेळेस गोरोबा काका हळूहळू मोठे होऊ लागले आणि आपल्या वाट्याला जे कर्म आले ना, ते कर्म करत होते. कोणते कर्म करत होते, तर सत्यपुरी ऐशी म्हणती तेरेशी, हरिभक्त राशी कुंभार गोरा, नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल, भक्तिभाव सबळ हृदया माझी. तर प्रेमयुक्त अंतकरणाने पांडुरंग परमात्म्याचं भजन करत होते. प्रेमयुक्त भजन करी आनंदाने, विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा. विठ्ठल विठ्ठल सतत नामस्मरण करायचे आणि मृत्तिका भिजवी भाजना कारणे, प्रेमयुक्त नाचणे नाममुखी. तर आपल्या वाट्याला मडकी गाढवाचं जे कर्म आलं होतं ना, कुंभार होते, जे कर्म आलं होतं ना, ते कर्म करत होते बघा. विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा. आणि त्यावेळेस असा परिणाम झाला की एके दिवशी कांता जवळी ठेवून बाळ आणि उदकाला गेवता वेळ जाता झाली. तर त्यांची पत्नी होते ना, ती सांगू लागली, मुलगा तुमच्यापाशी ठेवलाय म्हणले आणि मी पाणी आणण्यासाठी निघून चाले या. आणि गोरोबा काका होते ना, त्यांचं भजन चालू होतं, माती तुडत होते आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आठवत होते. आठविता चित्ती पांडुरंग, आठविता चित्ती पांडुरंग, हो आठविता चित्ती पांडुरंग, आठविता चित्ती पांडुरंग, तुडविता नाही देहस्थिते, आठविता चित्ती पांडुरंग, आठविता चित्ती पांडुरंग, अति तुडविता नाही देहस्थिते, आठविता चित्ती पांडुरंग.
तुडविता नाही देह स्थिती, आणि आठविता चित्ती पांडुरंग. तर पांडुरंग परमात्म्याला चित्तामध्ये आठवत होते. हे प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे बरं का. मग त्यानंतर दुसरे एक प्रमाण सांगितलं बघा. गोरोबा काका भगवंताला कसे आठवत होते. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. नाही तर काय काय ठिकाणी असं लोक प्रमाण देतात बरं का. ते प्रमाण अजिबात बसत नाही बघा. ती पाचर लावून बळच बसवावं लागतं बघा. आणि एका ठिकाणी कुणीच प्रमाण देईना. म्हणलं महाराज प्रमाण द्या. एक मला ज्ञान देवा प्रमाण. असलं कुठं प्रमाण असतं का. मग दुसरं प्रमाण सांगितलं. लावण्या नेत्र सदा समाधिस्थ आणि आठवी अनंत हृदया माझी. तर काय करत होते. डोळे झाकून त्या अनंत अशा पांडुरंग परमात्म्याला आठवत होते बघा. लावण्या नेत्र सदा समाधिस्थ आठवी अनंत हृदया माझी. नाही देहावरी रूपी झाला मग्न आणि नाचे उडे पूर्ण विठ्ठल नामे. देहावरती नव्हते. त्यांची अवस्था समाधी अवस्थेला प्राप्त झाले होते आणि नाचायचे आणि आनंदाने उड्या मारायचे बघा. नाचे उडे पूर्ण विठ्ठल नामे. आणि तो लहान मुलगा होता ना, ज्यावेळेस आई दूर जाते ना, त्यावेळेस तो मुलगा असतो ना वडिलांकडे पशी गेला बघा. त्या लहान बाळाला काय वाटलं. त्या मुलाचं नाव काय सांगितलं. मकरंद. बरोबर आहे का. मग तो मुलगा असा जवळ आला. आता मला वडील उचलतील आणि मला घेतील बघा. पण गोरोबा काकांचं लक्ष नव्हतं. अज्ञात ते बाळ धरी येले पाया आणि चित्त देवराया समरसले. ते अज्ञात बाळ होतं ना, ते पायाखाली तुडवलं गेलं. पण भगवंताला त्यांनी कधी सोडलं नाही बघा. त्या बाळाची अवस्था काय झाली तर नाथ बाबा वर्णन करतात बघा. मृतिके सम झाला असे गोळा आणि बाळ मिसळला मृतिकेत. तर काय झालं. माती समान गोळा झाला बघा. रक्तमासतेने झाला गोळा लाल आणि नेनवे तात्काळ गोरोबाशी बघा. आणि तो मुलगा होता ना, असा पायाखाली तुडवला गेला. गोरोबा काकांच्या लक्षामध्येच आलं नाही बघा. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. चित्त देवराया समरसले. चित्त देवराया समरसले. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. अज्ञात ते बाळ धरियेले अज्ञात ते बाळ धरियेले पाया आणि चित्त देवराया समरसले. जसा अभंगाचा भाव असेल ना, तशी आपण चाल लावली पाहिजे. बरोबर आहे का महाराज. नाहीतर कसं असतं माहितीये का. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. बाळ पायाखाली तुडवलं गेलंय. तर या ठिकाणी काय सांगितलं. दुःख सांगितलं. मग आपण रस कोणता वापरायचा. करुणा नावाचा रस वापरायचा. कोरोना नाही बरं का. हा करुणा नावाचा रस वापरायचा. आणि कसं म्हणायचं. अज्ञात ते बाळ धरियेले पाया. चित्त देवराया समरसले. एका जनार्दनी नाचता समरसे. बाळ पाया सरसी चिखली आले. चिखली आले. हो हो. जसा भाव असेल तशी चाल लावायची. आपलं कसं असतं माहितीये का. वारीमध्ये गरुडाचे पाय अभंग आला हा की आपला पाट्याटाळ उघडूनच असतो बघा. हा अशा चाली नाही त्या लावायच्या. आणि त्या बाळाची अवस्था कशी झाली. रक्तमासतेने झाला गोळा लाल आणि नेनवे तात्काळ गोरोबाशी.
रक्तमासतेने झाला असे गोळा बाळ मिसळला मृत्यू येतं. पण अजिबात त्यांना काही कळलं नाही. त्यांचं भजनच चालू होतं बघा. मग शेवटी त्यांची पत्नी आली बघा. एका जनार्दनी उदकानुनी कांता पाहे तव तत्वता बाळ न दिसे. पत्नी आली आणि बाळ पाहू लागली. बाळ कुठं दिसत नाही. मग इकडं तिकडं घरामध्ये पाहिलं, बाहेर पाहिलं. म्हणले आता काय करू, आपल्या मालकांना विचारू. मालकांना विचारायसाठी गेले आणि खाली पाहिल्यानंतर अशी अवस्था झाली होती बाळाची. मग जवळ आली आणि मोठ्याने हंबरडा फोडला बघा. कसा फोडला? येऊन या जवळी बोभाट तो केला, धरोनी हाताला पुसते झाली. हाताला धरून विचारू लागली, ठेवून या बाळ जीवना लागे गेले. जीवना लागे म्हणजे कुठं? जीवन म्हणजे काय तर पाणी. पाण्या लागे गेले, तुम्ही काय केले बाळ माझे? पण गोरोबा काकांचं भजनच चालू आहे बघा. का? तसं आपण भजन केलं पाहिजे बघा. मुलगा पायाखाली तुडवला गेलाय तरी त्यांना कळलं नाही बघा. पण त्यांची अवस्था अशी झाली होती, परितो समाधिस्त ना ऐकेची बोल आणि वाचे गाय विठ्ठल प्रेम भरित. समाधी अवस्थेला प्राप्त झाले होते आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत होते आणि नाचे आनंदाने गाय नामावळी आणि एका जनार्दनी बोली कोण मानी. आनंदाने नामावळी गायचे आणि तिचा शब्द काय ऐकून घेत नव्हते बघा. शेवटी पत्नीला राग आला. म्हणली कसा बाला दया असते म्हणली बरं का, पण ह्यांना दया नाही म्हटले. आणि जवळ गेली आणि अट्टहास शब्द करून कांता रडे. आहा माझं बाळ एवढे होते, एकुलता एक मुलगा होता, पायाखाली तुडवला गेलाय, तुमच्या भजनाला काडे लागू म्हटले. जळो हे भजन आपुली या हाते आणि बाळ मृतिकेत तुडविले. तुमच्या भजनाला काडी लागो म्हटल्याबरोबर गोरोबा काका समाधीमधून जाग झाले. कोणता शब्द ऐकला? फक्त जळो शब्द ऐकला. भजनाला जळो कोण म्हणलं याला प्रमाण सांगितलं. कोणतं सांगितलं? ऐकून या शब्द झाला पैसावध, एका जनार्दनी क्रोध आला मनी. असा राग आला, माझ्या पत्नीने माझ्या भजनाला जळो म्हटली का? अशी काठी पडली होती. आहागे पापिष्टे भजन तू भंगिले आणि ताडना लागे घेतले काष्टा हाती. तर पापिष्टे माझ्या भजनाचा भंग केलाय म्हटले, असं तिला माराय धावले बघा. मग पत्नी काय म्हणली, आधी खाली बघा. मग खाली बघितल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला गेलाय बघा. तरी काकांना दुःख अजिबात वाटलं नाही बघा. नेनेवेची बाळ आपण तुडविले पण भजनाचे वाटले दुःख म्हणी. मुलगा मेला याचं दुःख नाही, माझ्या भजनाला जळो का म्हणली याचं त्यांना दुःख वाटलं. घेऊन या काष्ट तातडी धाविला आणि कागे तो भंगीला नेम माझा. भजनाचा भंगच तुका केला, माझ्या नेमाचा भंग का केला, असं मारायला लागले. मग पत्नी त्यांना सांगू लागली. काय सांगू लागली? एका जनार्दनी मज मारू जाता गाहे. तेव्हा कांता काय बोले गोरोबाशी, स्पर्श करता मजाशी विठोबाची आन. स्पर्श करता माझे विठोबा. स्पर्श करता मजाशी विठोबाची आन. स्पर्श करता माझे विठोबाची आन. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. स्पर्श करता मनसी विठोबाची आन. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे फिरे. ऐकोनी वचन मागे स्पर्श करता मजसी विठोबाची आन आणि ऐकोनी वचन मागे फिरे. पत्नीच्या लक्षामध्ये आलं होतं बरं का, आता मला आमचं मालक काय सोडणार नाहीत. आणि प्रत्येक पत्नीला माहीत असतं. काय माहीत असतं? आपलं मालक काय चालीचं येतं. त्यांना माहीत होतं आपलं मालक हे पांडुरंग परमात्म्याचं भक्त येतं. त्यांचं काय करतात? नामस्मरण करतात. म्हणून त्यांची शपथ घातल्याशिवाय मी यातनं वाचू शकत नाही, त्यांना माहीत होतं. आणि प्रत्येक पत्नीला आपलं मालक किती गुणित हे 100% माहीत असतं. आपण सहज म्हणलं काकू तुम्हाला काय सांगावं, तुमचं मालक काय करतात? भजनामध्ये जातात, टाळ वाजवतात, त्यांचं काय
चांगल्या प्रकारे भजन करतात, चांगल्या प्रकारे गण लावतात. म्हणले काय करतात, भजनामध्ये जातात बरं का, कीर्तन ऐकतात आणि चांगल्या चपल्या दिसल्या का ना ते घेऊन येतात बघा. आणि त्यांचं नाव पण अनिल या, कीर्तनला गेलं कुणाच्या चपल्या चोरून अनिल. हां, म्हणजे असा विषय असतो बघा. मग त्यामुळं शेवटी गोरोबा काकांनी काठी खाली टाकली आणि चला म्हटली आता जनमुखे तेव्हा कळा समाचार, परी अंतरी साचार वेगळं नव्हे, ध्यानी ध्या तसे रकुमाईचा पती निवविल भ्रांती संसाराची. तर ध्यानामध्ये काय करत होते, पांडुरंगाला आठवत होते, संसाराची काळजी करत नव्हते. निवविल भ्रांती संसाराची, माझा संसार पांडुरंग परमात्मा चालविल म्हटले. मग असं म्हटल्याबरोबर पत्नीला स्पर्श करायचं सोडून दिलं. पत्नीने साधं तांब्या जरी भरून दिला तरी त्याला काय करत होते, हात लावत नव्हते बरं का. आणि पत्नीचा स्पर्श ज्या वस्तूला झालाय ना त्या वस्तूला आपण हात लावत नव्हते. याला म्हणायचं वैराग्य, म्हणून त्यांना वैराग्याचे महामेरू म्हणतात. आणि असं आपण भजन केलं पाहिजे बघा. मग त्यावेळेस त्यांच्या पत्नीला अख्खं गाव नावं ठेवू लागलं बघा. मुलगा होता तुळवला गेला बरं का, आणि मुलगाच नाही. मग त्यावेळेस ती माहेरामध्ये गेली आणि आपल्या मालकांना म्हणजे कुणाला, आपल्या वडिलांना सांगितलं. काय सांगितलं, माझी काय करा, धाकटी बहीण आहे ना ती माझ्या मालकाला देऊन टाका. मग त्यावेळेस थोरल्या, आता धाकट्या बहिणीचं नाव काय सांगितलं, संती. आणि दुसऱ्यांचं काय सांगितलं, यांचं संती नाव होतं. आणि दुसऱ्या त्यांच्या बहिणीचं नाव काय होतं माहीतच नाही का, बरं असून द्या, काय असेल ते असेल, मला पण माहीत नाही. संतीन रामी नाव होतं बघा. मग ते काय करा, ते देऊन टाका म्हणले. लोक म्हणले गोरोबा काका ऐकतील का म्हटले दुसरं लग्न करायचं. मग गावातली 5-25 लोक गोळा केली बघा. त्यांना सांगितलं, सांगा तुम्ही काकांना म्हणले. मग एक जण म्हणला, होय काका, त्या गावात एक माणूस आहे त्यांनी 2 लग्न केलती, ह्या गावात एक माणूस आहे त्यांनी 2 लग्न केलती, मग तुम्हाला लग्न करायला काय अडचण आहे बघा. हां, आणि असल्या का मला 30 माणसं उपयोगाला असते ती बघा. मग त्यांना बोलवलं. मग काय झालं, काकांना पटलं, त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर गोरोबा काकांपाशी त्यांचे सासरे आले आणि सांगू लागले, काका म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हटले, जावाय बापू तुम्ही जाणकार आहात, पण कसं असतं वडिलाच्या नात्याने सांगतो, एक आवडती आणि एक नावडती करू नका. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे म्हटले. गोरोबा काका म्हणलं, लग्नच कशाला माझं लावून दिलं म्हटले बघा. मग त्यानंतर तिथनं पुढं काका म्हणले, असून द्या, विषयापासून मी बाजूला झालो म्हटले. मग दोघीचाही त्याग केला आणि दोघी विचार करू लागल्या बरं का. दोघाचाही आपल्या अंगीकार त्यांनी केला नाही, त्यांची शपथच मोडू म्हटली आपण. मग गोरोबा काका झोपले असताना त्यावेळेस दोघी पत्नी आल्या आणि दोन्ही हात होते ना त्याने त्यांच्या शरीरावरती ठेवले. गोरोबा काकांच्या काय झालं, हाताला काय झाले, डोळे फुटले बघा. आणि गोरोबा काका जागे झाले. म्हणले, ह्या हाताने माझ्या पांडुरंग परमात्म्याची शपथ मोडली ना तर एका जनार्दनी त्याला शिक्षा करू, त्याला शिक्षा करून टाकू म्हटले बघा. मग कोणत्याही प्रकारचा त्यांनी विचार केला नाही. वैरण कातरायचा काय असतो, वेळी, आपण काय ज्याला म्हणतो अडकीता, हा नाही कोण म्हणतो अडकीता, हा वैरण कातराची वेळ असते, अडकीता असतो बघा. मग कसं असतं त्याच्यामध्ये, आपण समजा एक मोठी पेंडी असेल कडब्याची, टाकली की त्याचे किती भाग होतात, 2 भाग होतात बघा. हा, मग त्या अडकित्याच्या मध्ये आपण कधी सापडायचं नसतं बघा. त्या अडकित्याच्या मध्ये आपण सापडलो का नाही, लोक आपला खाकाना करून टाकतात बघा. हा, त्या अडकित्यामध्ये सापडलं, एका सप्त्याचे 2 सप्ते व्हायला जास्त वेळ लागत नाही. मग त्या अडकित्यामध्ये सापडलं का नाही, एका कीर्तन करायला अख्ख्या काय काय लोक कशी मातीत घातलेले ते सांगता येत नाही बघा. त्या अडकित्यामध्ये सापडायचं नाही. मग काकाने हात घेतले आणि दोन्ही हात तोडून टाकले. तोडून टाकल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याच्या नावानं हाक मारली. अख्खं गाव जमा झालं. सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी लोक जमा झाली बघा. एक काय म्हणला, सत्वगुणी लोक म्हणले, याला म्हणावं वारकरी, पांडुरंग परमात्म्याची शपथ मोडली, स्वतःचे हात तोडून घेतले. एक जण काय म्हणला, याला कुठं परमार्थ म्हणतात का, असलं कुठं हात तोडून घेतात का, हे वागणं बरं नाही म्हटले बघा. अशीच लोक काकांना काही म्हणू लागली. मग आता लोक निघून गेली आणि त्यांच्या पत्नींना चूक लक्षामध्ये आली. काय लक्षामध्ये आली, की आपल्या मालकाचा आपण काय केलं माहिती आहे का, हात आपल्यामुळे तुटलेले आहेत म्हटले. एवढं पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात हे आमच्या लक्षामध्ये आलं नव्हतं. आता काका जेवण कसं करायचे, पहिले हाताने करून खायचे, पण पांडुरंग परमात्म्याला काळजी पडली बघा. असे भक्ताच्या घरी कामे न सांगता करी, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. पांडुरंग परमात्मा त्यांचा दास होतो. मग त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने आपल्या पत्नीला सांगितलं, रुक्मिणीला, चला म्हटले आपल्या फिरायला जायचंय म्हणले. फिरायला जायचंय म्हटल्यानंतर महिला मंडळ असं उरकून येतात, पुतळ्या डोरलं, साकळ्या पैंजण, कमरेला कमरपटा, नाकात नद घालून सगळा थाटमाट करून नेसले ग शालू पैठणीचा, ही शेप गवळून आहे बघा. असं थाटमाट करून रुक्मिणी आई साहेब आल्या, चला फिराय म्हटले. फिरायला जायचं म्हणले, सालानं कामाला जायचंय म्हणले. हा, साधी कपडे घालून या, फाटकी घालून या म्हणले. मग पांडुरंग परमात्म्याने गुडघ्यापर्यंत धोतर घातलं बरं का.
मग रुक्मिणी आई साहेब होत्या ना त्या कुंभारीन झाल्या. आता गाढव करायचं कुणाला? तर मी गुरुमुखातून असं ऐकलं की गाढव कुणाला केलं? गरुडाला गाढव केलं बघा. आणि दुसरं गाढव कुणाला केलं? तर आमच्या मोठे माऊलींनी सांगितलं दुसरं गाढव हे मारुतीने याला केलं बरं का, असं सांगितलं जातं. मग त्यावेळेस 4 जण तेरमध्ये आले आणि तेरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं? गोरोबा काकापाशी गेले आणि गोरोबा काकांनी काय केलं? कोणत्या गावचं म्हणले? पंढरपूरच्या गावचं. पंढरपूरचं गाव म्हणलं की माझ्या पांडुरंगाच्या गावचं. असं आनंद झाला. लगेच काय केलं? दर्शन घेतलं बघा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम सांगितला. काय सांगितलं? एखादा गाता पाठ असेल, ज्ञानेश्वरी पाठ असेल, अभ्यास असेल, कीर्तनकार आला किंवा कोणताही महाराज आला तर आपण काय करायचं असं तिथंच तंबाखू चोळत बसायचं नाही. तंबाखू टाकून द्यायची आणि पहिलं दर्शन घ्यायचं बघा. पण लोकांना बी कसं असतं माहितीये का? आपल्या कोण पाया पडलं याच्याकडे लक्ष नसतं. कोण पाया पडत नाही हा याच्याकडे जास्त लक्ष असतं बघा. मग काकांनी काय केलं? त्यांचं दर्शन घेतलं. तुमचं नाव काय म्हटले? म्हणले माझं नाव विठू कुंभार. माझ्या पांडुरंगाचंच नाव आहे, माझ्या पांडुरंगाच्याच गावचा. कसं काय येणं केलं? म्हणले पंढरपूरला दुष्काळ पडलाय. म्हणले तुम्ही काय करा माहितीये का? तुमच्यामध्ये मला कामाला ठेवा. म्हटले पोटापुरतं फक्त जेवण द्या, मी सर्व कामं करतो. ही माझी पत्नी, हिचं पण नाव रखमाई म्हटले बघा. मग पटलं आणि त्या ठिकाणी दोघांनाही कामाला ठेवलं. ही माझी 2 गाढवं येते म्हणलं. मग त्यावेळेस सकाळी सकाळी गोरोबा काका पहाटे किती वाजता उठायचे? 2 वाजता उठायचे. 2 वाजता उठल्या उठल्या काय करायचे? आपला व्हॉट्सअप चेक करायचे, कुणाकुणाचं मेसेज आलते बघा. हा ते चेक करत नव्हते. पहिलं काकडा सुरू करायचे बघा. हा काकडा सुरू करायचे. मग त्यावेळेस पांडुरंग परमात्मा उठल्यानंतर गरुडाला सांगितलं जावा म्हटले आणि तुम्ही काय करा? तर त्या ठिकाणी जाऊन माती आणा. मारुतीला सांगितलं जावा म्हटले माती आणा. मारुतीला गेले ना असं डोंगर उचलायचे आणि दारामध्ये आणून टाकायचे बघा. काय कमी मारुतीला असल्यावर बघा. मग त्यावेळेस डोंगर आणल्यान गरुड महाराज काय म्हणले? पांडुरंग परमात्मा म्हणले तुम्ही काय करा? चिखल कसा करायचा आहे म्हटले. मग मारुतीला काय कमी येतावा? असंच त्याने उड्डाण केलं. असं डोंगर उचलायचे, तेरणा नदीमध्ये बुसकाळायचे आणि तिथनंच गोळ फेकायचे बघा. लोक म्हणले ही कुठनं पडतंय बघा. लोक विचार करायची. मग लोक म्हणले ही कुठनं पडतंय? ती एक काहीतरी म्हणे बघा, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदम हे क्या हो हा केसे हो हा, हे कुठनं पडतंय म्हणले. काय कसं काय काय व्हायला लागलंय म्हणलं. असं ती लोक म्हणली बघा. मग त्यावेळेस अशी मडकी घडवली, अशी मडकी घडवली तर त्या मडक्यामध्ये समजा 10 रुपये ठेवलं की त्याचं किती व्हायचं? 20 रुपये व्हायचं. त्याच्यामध्ये 10 किलो धान्य ठेवलं की सगळं डबल व्हायचं, 20 किलो व्हायचं. 1 पाकवास ठेवला की डबल पाकवास व्हायचं. 1 पाकवाजा नाही, पाकवाजा नसतो हा बरं का. हा म्हणजे हा असंच कीर्तन लोकांना लागते बघा. प्रमाणबद्ध सांगायला लागलं काही लोकांना झोपा लागतात बघा. आता पाठ करून आम्हाला 3 वाजता झोपा नाही बघा, एवढं पाठ करायचं म्हणल्यावर. मग त्यावेळेस विनोदी कीर्तन म्हणलं की लोकांना बरं वाटतं बघा. मग त्यावेळेस विषय काय झाला? सगळं डबलच व्हायचं बघा. अख्ख्या गावात सगळी विठू कुंभाराची मडकी जाऊ लागली. विठू कुंभाराची मडकी 1 नंबर लोक म्हणायची. मग ती मडकं घ्यायची आणि अशी वाजवून बघायची. विठू कुंभार म्हणला वाजवायचं नाही म्हणला. काय करायचं? ही मडकं घ्यायचं ना असं जमिनीवरती आदळायचं किंवा त्या भिंतीवरती आदळायचं आणि चेंडूप्रमाणे महागारी आलं का नाही तरच घ्यायचं म्हणले. अख्ख्या गावात सगळीकडे विठू कुंभाराची मडकी, विठू कुंभाराची मडकी. तिथलं कुंभार लोक होती ना, मग ती त्यांच्या बायका म्हणायला का जावा म्हटली ती विठू कुंभाराची मडकी घेऊन या. आता ही म्हणला आपली मडकी आहे ती घरची, ह्यात काय डबल होत नाही, मसनाचा राहून द्या तुमची मडकी म्हणली बघा. ह्यात काय डबल होत नाही. मग त्यावेळेस लोकांनी विचार केला. म्हणली ही आता आपलं धंदा बंद पडलं म्हणली, आपल्याला जावं लागतंय म्हणली. सगळ्यांनी काय केलं? असं मिटिंग घेतली. विठू कुंभार हाय हाय, विठू कुंभार हाय हाय, विठू कुंभार हाय हाय करत त्यांच्यापाशी गेली. विठू कुंभार तुझं मडकं का फुटत नाही असं सांगू लागली. गोरोबा काका बसले होते, त्यांची त्याकडे पत्नी होत्या, रुक्मिणी आई साहेब होत्या. तुझं मडकं का फुटत नाही हे सांग. मग त्यावेळेस विठू कुंभार म्हणला त्याला घासावी लागते म्हणला. समाधी, तीर्थावळे, बाळकिडा, पत्रिका, काकडा, हरिपाठ सगळं पाठ करावं लागतं. तवा कीर्तन रंगतं म्हणलं. ओयबद्ध चरित्र सांगायचं म्हणजे सगळं पाठ करावं लागतं बघा. 1.5 दिवसात कोलं उसात असं कधी होत नाही बघा म्हणले. हा आता शेंडाना बुडकन नाचतंय तुडुक तुडुक बघा, असं होत नाही, त्याला घासावी लागते म्हणलं. असं कोण म्हणलं? मी नाही, विठू कुंभार म्हणत होता. हा विठू कुंभार म्हणला. एक म्हणला असून द्या, चांगली मडकी ती म्हणला ही, आणि नाही फुटल्या तुमचाच फायदा होतोय की म्हणले. तुमचा फायदा होतोय? हा म्हणला फायदा होतोय म्हणला, बरोबर आहे म्हणला. पण एक जण काय म्हणला माहितीये का? असं द्या मडक्याचं जाऊन द्या म्हणला, पण ही 2 गाडव आणल्या ती म्हणला. आणल्यापासून वराडलीच नाही ती. काय घेणं देणं आहे का बघा. याला म्हणायचं वाढीव बांधकाम. काय म्हणायचं? वाढीव बांधकाम बघा. एक जण मला वरडत नाही ती. मारुती या गरुडाला मला सुरू करा म्हटले. असंच पेटीचा स्वर वाढला, खर्च धरला. आता गाढवांचा स्वर म्हणजे कसा असतो? अख्ख्या पेटीचं स्वर दाबलं का नाही, जी स्वर येईल ना ते गाढवा स्वर असतो बघा. मग सगळं असं त्यांनी पंचम धरला आणि पंचम पण खाल्ला धरला नाही. पाक वरचा पंचम, तार सप्तकातला पंचम धरला आणि जे स्वर सुरू केला. 8 दिवस गाडव वरडायला लागली बघा. बंदच करणार. ते अख्खी लोक निघून गेली सगळे बघा. लोक म्हणजे ह्यांच्या नादाला लागायचं नाही म्हणले. मग त्यामुळे गाणं निघलं, नादाला लागू नको कुणाच्या.
हा हा आमच्या नादाला लागू नको असं ते गाणं निघलं बघा. मग तिथनं परत काय काय लोकांनी काय केलं होतं, गोरबा काकाच्या उदाऱ्या पण लोक देत नव्हती बघा. उदाऱ्या देत नाही ती. विठू कुंभार म्हणायची की उदार मडकी दिली लोक उदाऱ्या दे नाही ती बघा. गोरबा काका म्हणायचं असून द्या. विठू कुंभार म्हणला एक पण उदारी म्हणला बुडवून देणार नाही म्हणला मी. ती गाडवं न्यायचं दारात बांधायचं. गाडवं वरडायला लागली की लोक म्हणायची गाडवं सोडून पहिली नाही उदारी तुझी रोख देऊन टाकतो बघा. असं विठू कुंभार करायचं. अख्ख्या लोकांनी सगळ्या उदाऱ्या दिल्या बघा. मग त्यामुळं भक्ताच्या घरी पांडुरंग परमात्मा सर्व कामं करतो. आणि त्यावेळेस काय झालं तर गोरबा काका जेवण करायला बसले आणि रुक्मिणी आई साहेब आल्या आणि त्यांनी असं घास मोडून घेतला आणि गोरबा काकाच्या मुखामध्ये भरवला. आणि मुखामध्ये भरवल्यानंतर त्यावेळेस गोरोबा काकाच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी यायला लागलं बघा. मग त्यावेळेस काका नको म्हणायचे जेवण कराय, तुम्ही नका भरू घास म्हणले. मग त्यावेळेस पांडुरंग परमात्मा काय म्हणले, आपली सुनबाईच आहे म्हणले समजा आणि काय करा घास खावा म्हटले. मग गोरोबा काकांच्या डोळ्यामधून पाणी कालं. विठूला सांगू लागलं, विठू तर माझी अशी अवस्था झाली म्हटलं. माझ्या आईने लहानपणी मला घास भरवला होता, त्याच्यावर फक्त तुझ्या पुण्या मालकीनं घास भरवला, त्यामुळे माझ्या डोळ्यामधून पाणी येतं या आणि माझ्या आईची मला आठवण येते बघा. असं पांडुरंग परमात्मा सेवा करायचा. आणि इकडं नामदेव राय माऊली यांना कळलं 7-8 महिने झालं पांडुरंग परमात्मा तेरलाच इथं. ह्या मूर्तीमधलं सगळं तेज निघून गेलं या, आपल्या लवकरात लवकर तिकडं जावं लागल म्हटलं. मग त्यावेळेस वैराग मार्गे पांडुरंग परमात्मा तेरमध्ये यायला लागली बघा. मग त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तोपर्यंत निघून गेले बघा. सर्व संतांची मांदी आळी आली होती आणि असं भजन रंगामध्ये आलं, असं भजन रंगामध्ये आलं. पकवाजावरती 10 पडला की असं वारकरी पेटून उठला होता. वारकरी पेटून उठले होते आणि वारकऱ्याची अवस्था कशी झाली होती माहिती का, त्या दिंडीमध्ये थोडासा विकू द्या. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. मृदुंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आबाळा समान. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. त्यावेळेस पांडुरंग परमात्मेने दिंडी आले म्हणल्यावर आपलं रूप पालटलं आणि पांडुरंग परमात्मा निघून गेले. मग त्यावेळेस माऊली नामदेवराय आले आणि काका तुमचे हात तुटलेत, मग तुमचा संसार कसा चालतोय म्हणले. विठू कुंभार म्हणून एक आलाय म्हटले, तो सर्व काम करतो, त्याला बोलवा म्हटले पहिले. मग सांगितलं जागत त्यांना बोलून आण म्हटले, पण विठू कुंभार गायब झाले होते. मग माऊलींना काय केलं, त्या ठिकाणी भाजणं पडलं होतं, ते भाजणं घेतलं तर त्या भाजण्यावरती शंख चक्र गदा पद्म याची चिन्ह उमटली होती बघा. ते पाहिल्यानंतर मडकं घेतलं आणि त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा बघा. मग ते आल्याबरोबर काका तुमची खरीच भक्ती म्हटले. अहो तुमचे हात तुटल्यामुळं स्वतः पांडुरंग परमात्मा 7-8 महिने झाले तुमच्या घरी काय करतात, कष्ट करतात बरं का. मग गोरबा काकांना दुःख झालं, माझ्या पांडुरंगाला माझ्यामुळं काय झालं, कष्ट पडलं, डोळ्यातून घळाघळा पाणी आलं, हा संसारच करायचा नाही म्हटले. चला तसंच पंढरपूरला जायचं. तसंच काका पंढरपूरला गेले त्यावेळेस बघा वारीला.
आणि त्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. नामदेवरायांचं कीर्तन चालू असताना नामदेवरायांनी सांगितलं काय करा, हात वर करा म्हटले. वरती करा कर दोन्ही, वरती करा कर दोन्ही, पताकांची अनुसंधाने, पताकांची अनुसंधाने. गोरा लाजला तरी नावा म्हणे गुरु वासी, वरती करावे हस्तासी. गोरा थोटा वरती करे, गोरा थोटा वरती करे, हस्त फुटले वरचे वरी, हस्त फुटले वरचे वरी, वरती करा कर दोन्ही, वरती करा कर दोन्ही, पताकांची अनुसंधाने, पताकांची तर महाराजांनी गोड प्रमाण दिले बघा. आणि गोरबा काका काय करायचे, भजन करायचे आणि थोट्या हाताने भजन करायचे. त्यावेळेस त्यांना दुःख काय झालं माहितीये का, की या हाताने काय चूक केली म्हटले, की माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करू शकत नाही. सगळे लोकांनी हात वर केले बरं का, आणि मी भजन करू शकत नाही. पश्चाताप झाला हात तोडलेल्याचा. शपथ म्हणले मोडल्यामुळे हात तोडले, पण भजन करायचं कसं. तसंच काय केले, थोटके हाताशी वर घेतले बघा. आणि परिणाम काय झाला, गोरा थोट्या वरती करी बरं का, हस्त फुटले वरच्या वरी बरं का. आणि अजून एक प्रमाणे बघा, कीर्तना गोऱ्या प्रति कर आले बघा. मग कीर्तन चालू असताना तसंच त्यांनी हात वर केलं, परिणाम काय झाला, गोरोबा काकाला आपोआप हात फुटले बघा. ही ताकद कीर्तनाची सांगितली. कोणत्या कीर्तनाची, वारकरी कीर्तनाची. उगं बाजारो काही सांगायचं नाही बघा. मग कीर्तन कसं असावं, समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. कीर्तनामध्ये समाधी लागावी. अहो ज्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात फुटतात, त्यांचा मुलगा जिवंत होतो ना, ही ताकद कीर्तनाची बघा. मग दर्जा सगळा कशामुळे ढासळलाय माहितीये का, की लोक म्हणतात महाराज भरपूर हसवा बरं का, लोक म्हणतात भरपूर हसवा. कीर्तने हसवायचं माध्यम नाही. उभ्या बाजारात कथा हेतू नावडे पंढरीनाथा, पांडुरंग परमात्म्याला बाजारू कथा आवडत नाहीत बघा. त्यामुळे सप्ताहामध्ये कीर्तनकाराला तारीख देत असताना काय करायचं, 2 तासापुरतं कीर्तनकार काय करतोय बघायचं नाही, बाकीचं 22 तास काय करतोय हे पण आपण पाहिलं पाहिजे बघा. साध्या साधा वारकरी घ्या, प्रश्न करा, बाबा तुमचं काय काय पाठ आहे. वारकरी म्हणतो काकडा पाठ आहे, नाट पाठ आहे, पत्रिका पाठ आहे, समाधी पाठ आहे, तीर्थावळे पाठ आहे, बाळकेडा पाठ आहे. 29व्या नियमातला अभंग कोणता पत्रिकेचा, आजीच्या लाभे ब्रह्मांड ठेगणे. 22 नंबरची समाधी कोणती, पुढे चालीला गरुडा आक्रमिले अवघे ब्रह्मांड मागे विमान शुभ्र प्रचंड पुंडलिकानी तसे. एका मिनिटामध्ये वारकरी सगळं उत्तर देतो. आणि तोच प्रश्न 50,000 घेणारा कीर्तनकार, महाराज तुमचा काकडा पाठ आहे का, अर्धा पाठ आहे. हरिपाठ पाठ आहे का, अर्धा पाठ आहे. पत्रिका पाठ आहे का, पत्रिका आहे काय म्हणला, काय म्हणला, हा पत्रिका आहे काय म्हणलं. नाट पाठ आहे का, नाट आहे काय म्हणलं. नुसतं नाटकच चालू होती बघा. मग त्यामुळे सप्ताहामध्ये तारीख कीर्तनकाला द्यायची असेल ना बरं का, महादेवजी महाराज पुढच्या वर्षी काय करायचं, सप्ताह टिकवायचं असेल ना, कीर्तनकाराला पहिला हरिपाठ करायला बोलवायचं महाराज. हां हरिपाठ करायला लावायचा, प्रवचन करायला लावायचं, तुम्ही ओवी द्यायची आणि त्यांना प्रवचन करायला लावायचं. हां आणि नंतर अभंग काय करायचा, कीर्तन सुरू व्हायला लागलं की फळा आणायचा आणि असं काय करायचं, इथं मांडायचा आणि अभंग द्यायचा बघा. अभंग झाला पहाटे 4 ते 6 काकडा न बघता करायला लावायचा. 50 नाही 1 लाख रुपये घ्या, असा नियम चालू केला ना, आपल्या सारळगावचा सप्ताहीनाथ चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टिकणार बघा. आमच्यापासून हा आपली का आपण तयारी, काय अडचण नाही बघा.
आणि तुम्ही नंबर सेट गात्यामधला कुठला अभंग विचारा, नाही सांगितला ना नंबर 4092 पैकी कुठला पण विचारा, नाही सांगितलं म्हणजे अभिमान नाही बरं का. एक आपलं वारकरी संप्रदाय स्वाभिमान असावा. 620 नंबरचा अभंग आहे बघा महाराजांचा. आणि ह्याच्या पुढचा 21 आहे काळाच्या सत्ता नाही ते घटिका पंढरी नायक आठवित. आणि सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही, काळ सारवा चिंतने आजच्या अभंगाच्या पुढचाही अभंग आहे बघा. मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, असं नियमाचं पालन केलं पाहिजे. एखादा कीर्तनकार अभंगाच्या बाहेर जायला लागला की ज्या दिवशी एखादी महिला उठल आणि कीर्तनकारला सांगेल का नाही महाराज अभंगावरती बोला बरं का, आम्ही काय सासू सुनाच्या गप्पा ऐकायलो नाही. ज्या दिवशी 2-4 महिला अशा उठून कीर्तनकारला बोलतेल्या का नाही, त्यावेळेस कीर्तनकारला झोपीमध्ये पण गाता घेऊन उशाला झोपावं लागेल बघा. हां असं हे झालं पाहिजे बघा. म्हणून सप्ताहामध्ये तारीख देताना कसं असतं, आपण फोन करतो महाराज तारीख शिल्लक आहे का, हो तारीख शिल्लक आहे की, हां शिल्लक आहे का, मग करा फिक्स म्हणलं की तो काय म्हणतो, हां मग तुम्हाला आमचं कसं कसं असतं ते माहिती आहे का. हां आपण म्हणतो हां तुमचं आम्हाला सगळं माहिती आहे. कदम माऊली सांगतात बघा, हां तुमचं आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा काकडा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, हां नाट पाठ नाही, पत्रिका पाठ नाही, तुमचं काय पाठ नाही, एकादशीला कांदा भजी खाता का गांजा भजी पण हाणता, तुमचं आम्हाला सगळं माहिती आहे बघा. असं आपण केलं पाहिजे बघा. जुन्या काळामधल्या तमाशाला कीर्तन एवढा दर्जा होता बघा. वरून तमाशा आतून कीर्तन. म्हणजे त्या काळातल्या तमाशामधल्या गवळणी होत्या का नाही, नाथबाबाच्या, राजा हरिश्चंद्र तुकोबराय यांची चरित्र संतांच्या गवळणी पुढे तमाशाने आणल्या बघा. म्हणजे त्या काळातल्या तमाशाला कीर्तन एवढा दर्जा होता. पण आजकालच्या काय बहादरांची कीर्तन ऐकली पुन्हा तमाशा ऐकायची तलप होत नाही बघा. एवढा दर्जा फक्त खाली आलाय. म्हणून आपण कीर्तन कसं करावं, समाधी लागावी असं कीर्तन करावं. आणि अशा गोड कीर्तनामध्ये नामदेव यांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात फुटल्यानंतर लोकांनी जय जयकार केला. वा म्हटले काका तुमची खरंच भक्ती म्हटले. मग त्यावेळेस त्यांची पत्नी होती, त्यांना पण वाटलं जर माझी मुलं असती ना, माझा मुलगा असता ना तर लय बरं झालं असतं. पांडुरंग परमात्म्याला सगळं कळतं, न सांगता कळी अंतरीची गुज. मग त्यावेळेस तो मुलगा होता ना, रांगत त्या ठिकाणी येऊ लागला आणि त्यानं पाहिलं बघा. आणि ती पण इच्छा पूर्ण झाली बघा. एका जनार्दनी पुरले मनोरथ, मुल कीर्तनात देखिले, मुल कीर्तनात देखिले. एका जनार्दनी पुरले मनोरथ, मुल कीर्तनात देखिले, मुल कीर्तनात देखिले. एका जनार्दनी पुरले मनोरथ, एका जनार्दनी पुरले मनोरथ, मुल कीर्तनात देखिले, मुल कीर्तनात देखिले. एका जनार्दनी पुरले मनोरथ, मुल कीर्तनात देखिले, मुल कीर्तनात देखिले. एका जनार्दनी पुरले मनोरथ, मुल कीर्तनात देखिले, मुल कीर्तनात देखिले. एका जनार्दनी पुरले मनोरथ, मूल कीर्तनात देखिले. मुलगा कीर्तनामध्ये रंगत आला. त्यावेळेस मुलाला घेऊन पांडुरंगापाशी काका त्यांच्या पत्नीसह गेले. पांडुरंगाने सांगितलं, म्हणले आता शपथ तुटली, म्हणले जावा आणि सुखाने संसार करा बरं का. कथा आपली संपली बघा. मला सांगा, भगवंताचं भजन करत असताना गोरोबा काकांनी मुलगा पायाखाली तुडवला गेला तरी विचार केला नाही, भजन सोडलं नाही. पांडुरंग परमात्म्याची शपथ मोडली बरं का. शपथ मोडल्याबरोबर काय झालं, हात त्यांनी तोडून घेतले बघा. त्यांनी काय केलं होतं, आपल्या आयुष्यामधील जीवनामधील जेवढा काळ होता ना, तो काळ कुठं घालवला होता, भगवंताच्या चिंतनामध्ये घालवला होता. म्हणून जर तुकोबराय म्हणता सुखनाम आनंदाची प्राप्ती तुम्हाला करायची असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिलं साधन कोणतं सांगितलं तर ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. काळ सारावा चिंतने, सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्थाने, एकांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या
भगवंताच्या पहिल्या चरणामधील सुखनाम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी पहिलं साधन सांगितलं. जसा गोरोबा काकांनी भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवला तसा आपण भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवायचा. पहिलं साधन काळ सारावा चिंतने. आता दुसरं साधन सांगितलं एकांतवासी गंगा स्नाने. आपण एकांतामध्ये जायचं आणि गंगेच्या पाण्याने आंघोळ करायची, हे दुसरं साधन सांगितलं. ते शक्य नसेल वड्यामध्ये आंघोळ करायची, ते पण शक्य नसेल जुन्या काळामध्ये बरं का एक मोठं पातील असायचं, त्या पातिल्यामध्ये आपण आंघोळीला पाणी घ्यायचो. त्या पातिल्याचं नाव काय सांगितलं? हा गंगाळ. हा गंगाळ असताना ते गंगाळ होतं, ते गंगाळ होतं, आपण त्याचं गंगाळ केलं बघा. हा आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायचे, ते पाणी घ्यायचं आणि हे पाणी गंगे समान पवित्र आहे असं म्हणून खाली सोडलं ना तर काय व्हायचं, ते पाणी गंगे समान पवित्र व्हायचं. त्या पाण्याने आपण आंघोळ करायची, हे सांगितलं दुसरं साधन. पहिलं कोणतं? काळ सारावा चिंतने, भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवावा. दुसरं साधन सांगितलं एकांतवासी गंगा स्नानी, गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करावी. आणि तिसरं साधन सांगितलं देवाच्या पूजने, आपण देवाची पूजा करावी. देवाची पूजा कशी करावी? मनापासून पूजा करावी, लौकिक प्रकारची पूजा करायची नाही. कायेनं वाचेनं मनानं भगवंताची आपण पूजा करायची. अशी पूजा कोण करायचा? एकच पट्ट्या होऊन गेला, त्याचं नाव सांगितलं राजा रावण. बरं का, राजा रावण अशी महादेवाची पूजा करायचा, अशी महादेवाची पूजा करायचा. महादेवाला दररोज 1000 कमळ व्हायचा. एकदा 999 कमळ वाहिली, एक कमळ कमी पडलं, उठाव तर आपली पूजा मोडते. कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तलवार पडली होती, स्वतःचं शिर कमळ त्यांनी महादेवाला अर्पण केलं बघा. अशी पूजा करायचा. आणि तो हाताने काय केलं? कमळ अर्पण करायचा. मनाने काय करायचा? मनानं फक्त हृदयामध्ये महादेवाला ठेवायचा. आणि वाचेने महादेवाचं तो वर्णन कसं करायचं माहितीये का? थोडासा विको द्या, कसं वर्णन करायचं सांगतो बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलम गलंबितं भुजंग तुंग मालिकं टमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वड्डमर चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिव. जटाकटाः संभ्रम ब्रह्मण्यलिम्ब निर्झरि विलोलवी च वल्लरी विराजमान मूर्तनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चंद्रशेखरे रते प्रतीक्षणम् धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस पुरंगंत संतते प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरिणी निरुद्र दुर्धरापति वचति कंबरे मनो विनोदमेतु वस्तु प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावनं विकंड कंडली विजक्त पद्द कंदर स्मरच्चिदं मुरच्चिदं भवच्चिदं खच्चिदं गजच्चिदांत कच्चिदं तमंत कच्चिदं अकर्व सर्व मंगलाकलकदंब मंजरी रस प्रवाह माधुर्य विजृंभणा मधुव्रतं स्मरन्तकं पुरन्तकं भवन्तकं मखन्तकं विरज्जकान्त कांतकं तमस्तकांतकं जयत्वत प्रमि प्रम प्रमद भुजंगम स्वसाद नेक्रमत नमस्कारा कराल बाल हौ दिमेत 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 वनं मृदंग तुंग मंगल नेक्रमा प्रवर्तते प्रचंड तांडव शिव. ओम नमः शिवाय. बरं का, असं रावण वर्णन करायचं. हा सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं म्हटल्यावर टाळ्या वाजल्या, बरोबर आहे बघा. फक्त ओम नमः शिवाय लक्षामध्ये आला असेल बघा. हा अहो इंद्र यायचे आणि मृदंग वाजवायचे, हे म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड सांगितलं. कीर्तन करायला म्हणता आलं, स्वरामध्ये येत नाही, स्वरामध्ये नाही आलं, लोकांच्या लक्षामध्ये येत नाही, लोकांच्या लक्षामध्ये नाही आलं, पक्वाजांना वाजवता येत नाही. आपल्या दोन्ही महाराजांनी चांगल्या प्रकारे वाजवलं बरं का. महाराजांचं नाव काय? रामेश्वर महाराजांनी या ठिकाणी. हा बालाजी महाराज. हा अहो जे कायकांच्या ओठावरून शब्द निघत नाहीत ना, ते आपले रामेश्वर महाराज आणि बालाजी महाराजांच्या बोटावरून शब्द निघतात बघा. हा एवढा पक्वास त्यांचा गोड सांगितला. इंद्र यायचे आणि मृदंग कसा वाजवायचे आपले महाराज तुम्हाला वाजवून दाखवतील बघा. जयत्वत प्रमि ब्रह्म ब्रह्मज भुजंगमश्वस देने क्रमात क्रमस्करा कराल भाल हव्य वाड दिमेत 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 वन मृदंग तुंग मंगल निक्रमा प्रवर्तते प्रचंड तांडव दिमेत 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 वनन दिमेत 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 वनन मृदंग तुंग मंगलम मृदंग तुंग मंगलम त्वनिक्रमा प्रवर्तते प्रचंड तांडव शिवम. ओम नमः शिवाय. त्यावेळेस राजा रावण असं वर्णन करायचं ना, अशी पूजा करायचं, अशी आपण मनापासून पूजा करावी. एक अभंग सांगितला, करावी ती पूजा मनेची उत्तम आणि लौकिकाचे काम नाही येते. हा 46 नंबरचा अभंग सांगितला गातेमधला. लौकिक प्रकारची आपण पूजा करू नाही बघा. मग लौकिक प्रकारची पूजा केली ना ती भगवंतापाशी पोचत नाही बघा. एक दृष्टांत सांगितला, मनापासून पूजा कशी असते बरं का, आणि लौकिक पूजा कशी असते. तर एका गावामध्ये एक आहे ना बाळू नावाचा माणूस राहत होता बरं का. तो मुलगा काय करायचा,
अजिबात देवाची कधी पूजा करत नव्हता बघा. आई म्हणायची बाळू पूजा करा, अजिबात पूजा करणार. मग शेवटी काय झालं, आईनं सांगितलं आज जर तू देवाची पूजा नाही केली तर माझ्या घरात राहायचं नाही. आता काय करता, मग तो पूजा करायला गेला. मग सगळं देव होतं ना घेतलं. आई म्हणला पाणी कुठे, देवाला ताजं पाणी लागतं म्हणले, विहिरीत जा, विहिरून पाणी आण म्हटलं. बरं चालतंय म्हणला, विहिरी देवालाच घेऊन जातो म्हणला. सगळं देव त्यानं बादलीमध्ये भरलं आणि बादली घेऊन गेला बघा विहिरीवरती. आणि सगळं काय झालं, देव होतं ना असं दोरी बांधली पाण्यामध्ये बादली सोडली, हलकं हलकं देव होतं ना ते बादलीच्या बाहेर आलं आणि जाड देव होतं ना ते बादलीत राहिलं बघा. आला परत बाहेर बघा, आला परत बाहेरून त्यानं काय केलं, पूजा शिकली देवाची बघा. आई म्हणली बाळू पूजा झाली का, हो पूजा झाली म्हणला. आई म्हणली बाकीचं देव कुठे गेलतंय, आई म्हणला बाकीच्या देवाने आत्महत्या केली म्हणला. तुला काय आत्महत्या, तुला काय कळतं का आत्महत्या, देव आत्महत्या करतो कुठं म्हणले, काय तुला हे कळत नाही म्हणले. हो चालतं म्हणले घरातून माझ्या. आता त्याला घराच्या बाहेर हाकललं. बरं मला सांगा, आपल्याला घरातून हाकलल्यानंतर रुसून जायचं ठिकाण कोणतं सांगितलं. हा माझं काय झालं नाही, मी पिपळा खालचा मुजाच आहे अजून बघा. हा आता आम्ही 4-5 जण आहे बघा. हातलं काय आमचे हुकेरी महाराज असतील त्यांचा चिरंजीव आहे बघा, मी असल, बरेचसे लोक आहेत आमचे. आकाश महाराज आलेत बघा सांजेवनं, ते असतील. आमचे काय लग्न जमा नाहीत, या वर्षी नाही जमली तर मला कुंभमेळ्यात जागा धरायला लवकर जायचं म्हणलं. हा मग काय झालं, समजा आपलं घरी भांडण झालं तर रुसून जायचं ठिकाण कोणतं सांगितलं महाराज, सासरवाडी. वा वा वा, हा महाराजांनी सांगितलं सासरवाडी, बरोबर आहे बघा. हा त्या ठिकाणी जायचं असतं का, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काय असते माहिती आहे, व्यवस्था असते. आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 4-5 माणसाची तानातानी, नाकाचा मोती ठेवील घाण पण जावायचा राखील मान म्हणतोय तुम्ही वा. हा मग तसं तो गेला आणि गेल्यानंतर त्यावेळेस थाट मात झाला आणि त्यावेळेस आई त्यांनी सांगितलं जावाय बापू कसं काय येणं केलं, सहज आलतो. आणि तोपर्यंत कोणतरी माणूस वारला. वारल्याबरोबर जावाय बसा थोड्या वेळ म्हटले, मी जाते म्हणले. आणि काय करते माहितीये का, तिकडे उरकून सगळे येते. जावाय तसाच बसला. मग त्यावेळेस त्यांच्या सासूबाई आल्या. सासूबाई आल्यानंतर सांगूला जावाय बापू काय झालंय, आम्हाला सुतक पडलं या, एक काम करा की तेवढी आमची देवपूजा करा की म्हणली बघा. त्या देवानेच माझं हे नाव वाटोळ केलंय बघा. गुरुजी पण आले. वा म्हणजे काय झालं म्हणले, असं कसं काय झालं म्हटले, ह्या देवाने माझं वाटोळ केलंय म्हणले, हे काय शक्य नाही म्हटले. नंतर परत त्यांनी काय केलं, असं तो पूजा करायला लागला. एक दिवस राहायचे मला. पूजा करत 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 काय झालं, सासूबाई म्हणल्या सगळ्या लोकांना बोलून घेतलं. म्हणजे तुम्हाला काय सांगू, आमच्या जावाला देवाचा नाद आहे म्हणले बघा. मग त्यावेळेस सगळ्या ती महिला आल्या, होय जावे बापू तुम्हाला देवासलाही नाद आहे का, हो मला देवासलाही नाद आहे म्हणले. मग तेवढे आमची पण पूजा करून द्या की म्हणली बघा. आमची पण द्या. दुसरीच्या घरी गेला पूजा करा. तिसरी आली, आमची पण पूजा करून द्या, आम्हाला सुतक पडलंय. शेवटी बिघाडला. आता मला आत्महत्याच करायची. आत्महत्या करायला गेला, एका विहिरीमध्ये उडी टाकणार. एक मावशी म्हणली थांब म्हणले, आत्महत्या करू नको, माझं 100 एकरान तुला देऊन टाकते बरं का, माझं 2 बंगले तर तुला देऊन टाकते म्हणले बरं का, 5-50 लाख बॅलन्स आहे तुला देऊन टाकते. फक्त काय करायचं, सकाळी उठल्या उठल्या माझं एकच काम करायचं. काय करायचं, फक्त माझी देवपूजा करायची म्हणले. अहो काय करता, त्याने जागेवरती आत्महत्या केली. दृष्टांत संपला. तो जावाई पूजा करत होता, पण ती लौकिक प्रकारची पूजा करत होता. जी मनापासून पूजा केली जाते ना त्याला म्हणायचं कसली, कायिक वाचिक मानसिक अशी 3 प्रकारची काय सांगितली, पूजा सांगितली. मग सुखनाम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी 3रं साधन सांगितलं. कोणतं सांगितलं, देवाच्या पूजने. तर देवाची आपण पूजा करावी. पहिलं साधन सांगितलं काळ सारावा चिंतने, भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवावा. दुसरं साधन सांगितलं एकांतवासी गंगा स्नाने, गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करावी. 3रं साधन सांगितलं देवाच्या पूजने, देवाची पूजा करावी. 4थं साधन सांगितलं प्रदक्षिणा तुळशीच्या. सकाळी उठल्या उठल्या तुळशीला आपण 5 प्रदक्षिणा मारायच्या. तुळशीला प्रदक्षिणा मारल्यानंतर आपलं जन्म मरणाचं संकट चुकते, एवढी ताकद प्रदक्षिणामध्ये सांगितली. म्हणून ही 4 साधना आपण केली ना तर मनुष्याला काय होते, सुखनाम आनंदाची प्राप्ती होते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मग त्यावेळेस काही साधकांनी सांगितलं तुकोबार आहे, आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवला बरं का, गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ केली, देवाची पूजा केली, तुळशीला प्रदक्षिणा केल्या. ही 4 साधनं केल्यानंतर आम्हाला आनंदाची प्राप्ती होईल का. तुकोबाराय म्हणले या 4 साधनावरती आनंदाची प्राप्ती होणार नाही, अजून तुम्हाला काही साधनं करावी लागतील. कोणती साधनं, ती साधनं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये.
नेमयाची सार नेमयाची सार सावी वासर सावी वासर निमावी वासर निमावी वासर अभंगाच्या दुसऱ्या चरणामधील पहिलं साधन सांगितलं युक्त आहार विहार. तर साधकाने काय करावं, आपली साधना पूर्ण करण्यासाठी कमी जेवण करावं. किती कमी जेवण करावं, तर आपल्या पोटाचे 4 भाग करावेत बरं का. चाकूने करायचे नाही, ते मनानं करायचे बरं का. हा 2 भागामध्ये अन्न टाकायचं, एका भागामध्ये पाणी आणि 1 भाग मोकळा ठेवायचा. मनुष्य कधीही आजारी पडू शकत नाही. चरक संहितेमध्ये असं सांगितलं जातं, देवांचे वैद्य अश्विनी कुमार मृत्यू लोकामध्ये आले होते. यांचं ज्ञान कसं काय म्हटले त्या चरक मुनींचं. ते जाणण्यासाठी आले, पक्षाचं रूप घेतलं आणि त्यांनी 3 प्रश्न केले. कहरुख 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 म्हणजे कोण निरोगी, कोण निरोगी, कोण निरोगी. चरक मुनींना उत्तर दिलं मितभूक, हितभूक आणि हृतभूक. जो मितकर खातो ना तो निरोगी सांगितला. हितभूक जो हितकर खातो ना तो निरोगी सांगितला. आणि वृद्धभूक म्हणजे काय सांगितलं, जो वेळेवरती जेवण करतो ना तो खरा निरोगी सांगितला. म्हणून साधकाने काय करावं, युक्त आहार विहार, कमी जेवण करावं आणि कमी फिरावं बरं का. ही पहिली 2 साधनं सांगितली. आता 3रं साधन सांगितलं नेम इंद्रियाशी सार. आपल्या इंद्रियाला नेम लावून घ्यायचा. पायाला कोणता लावायचा, तर पायाने काय करावं, पांडुरंग परमात्म्याची वारी करावी, हा पायाला नेम लावायचा. हाताला कोणता लावायचा, हातामध्ये टाळ घ्यावा, भजन करावं, टाळी वाजवावी, हा नेम लावायचा. डोळ्याला कोणता लावायचा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कानाला कोणता लावायचा, तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. मग त्यानंतर मनाला कोणता लावायचा, मनात येते धाव घेई आणि राहे विठोबाची पायी. ही सर्व साधनं कुठं घडतात, ही सर्व साधनं फक्त वारीमध्ये घडतात. आपल्या इंद्रियाला नेम लावायचा असेल, वळण लावायचं असेल ना, तर फक्त वारीमध्ये जायचं बरं का. आणि बऱ्याचशा लोकांना आपण प्रश्न केला ना, महाराज तुम्ही वारी करता का. लोक म्हणतात हो वारी करतो. कुठपर्यंत असता, कुठपर्यंत असतं का प्रश्न केला की लोक म्हणतात फक्त पुण्यापर्यंत. कुठपर्यंत, हा आता पुण्यामध्ये काय असतं, बिस्किट कोण म्हणलं, हा बिस्किटचं पुढं असतात. लोक भरपूर गोळा करतात बघा. गोळा करताना पिशवी असते बघा, कसल्या रंगाची असते. ज्याला पिशवीचा रंग सांगते त्याला खरा वारकरी म्हणायचं. कसल्या रंगाची असते, लवकरात लवकर उत्तर द्या. माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. हा कसल्या रंगाची असते, हा पिवळ्या. इकडे गोळा केले बघ कुणीतरी, नाव सांगितलं. ज्याला पिशवीचं आहे ना रंग सांगते त्याला खरा वारकरी म्हणायचं. आता ज्याला त्या पिशवीच्या कंपनीचं नाव सांगता येतं ना त्याला 8 पिढ्याचा वारकरी म्हणायचं. कुठली कंपनी, फिंडलेक्स. वा इकडे गोळा केला दिसते बघा. हा म्हणजे कसं असतं, ज्याला नाव सांगते त्याला खरा वारकरी म्हणायचं. लोक असं भरपूर गोळा करतात बघा. एकतर म्हातारी एवढं गोळा करायचे, घी केळ टाक पिशवीत, घी केळ टाक पिशवीत. काय बघता, केळाचं खाली शिकरान झालं बरं का, तरी म्हातारी गोळाच करते बघा. असं अजिबात गोळा करायचं नसतं. वारकऱ्याचं जीवन काय सांगितलं, ज्या वेळेस वारकरी वारीला जायचो असतो ना त्या दिवशी रात्री 12 वाजता दारात गाडी येते. आणि दारात गाडी आल्यानंतर त्यावेळेस तो वारकरी बॅग उचलतो, आपल्या मुलाकडे पाहतो, आपल्या आईकडे पाहतो, पत्नीकडे पाहतो. आणि बाहेर पडल्यानंतर आकाशातून विमान येतं. आणि विमान आल्याबरोबर त्यावेळेस विमान काय सांगतं माहिती आहे का, वारकरी बाबा तुमचा परमार्थ सफल झालाय.
तुम्हाला भजन करायची आवश्यकता नाही, काही करायची वारी करायची आवश्यकता नाही. चला तुम्हाला इंद्रपद देऊन टाकतो. इंद्रपद पाहिजे नसेल ना तुम्हाला ब्रह्मपद देऊन टाकतो. पण खऱ्या वारकऱ्याचं उत्तर काय असतं माहितीये का? इंद्रदेवा तुमच्या ब्रह्मपदाची अपेक्षा नाही, मला तुमच्या इंद्रपदाची अपेक्षा नाही, माझी वारी होऊ द्या, नरकात पडायला तयार आहे बरं का, पण मला तुमच्या पदाची अपेक्षा नाही. अशी ज्याची भावना असते ना त्याला म्हणायचं वारकरी. आणि वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत कोण सांगितला? ज्याचा आहे ना 1 कोटी रुपये बॅलन्स असेल, 100-200 एकर रान असेल, मोठी गाडी असेल बरं का, तो वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत नाही. वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत कोण सांगितला? ज्याचा अख्खा गाता पाटे आणि 500 चाली पाटे येते ना, तो वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत सांगितलं बरं का, बाकीचं कुणी सांगितलं नाही. मग त्यामुळं आपण संपत्ती कोणती कमवायची? तर फक्त परमार्थाची आपण संपत्ती कमवायची. आणि तो वारकरी वारीमध्ये येतो ना अखंड भजन करतो बघा, आणि प्रत्येक इंद्रियाला आपोआप नेम लागतो बघा. म्हणून तिसरं साधन सांगितलं नियम इंद्रियाशी सार. पहिलं साधन सांगितलं युक्त आहार विहार, कमी जेवण करावं, कमी फिरावं. तिसरं साधन सांगितलं इंद्रियाला नेम लावून घ्यायचा. आणि चौथं साधन सांगितलं नसावी बासर निद्रा बहुवाशन, माणसाने कमी झोपावं आणि काय करावं तर कमी नंतर काय करावं, झोप घ्यावी बघा, आणि कमी बोलावं. असं 5 गोष्टी आपण केल्या ना तर मनुष्याला काय होते माहितीये का? सुखनाम आनंदाची प्राप्ती होते. मग तो को बरा आहे? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 4 साधनं सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये 5 साधनं सांगितली, अशी एकूण किती 9 साधनं सांगितली. या 9 साधनांचा आम्ही अवलंब केला तर काय होईल? तुकोबराय म्हणतात या 9 साधनाच्या जोरावरती तुमचा परमार्थ सफल होऊ शकतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. तर काय होतं? तुमचा परमार्थ सफल होतो. आणि या परमार्थाच्या या साधनाच्या जोरावरती तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं चरण जोडू शकता. पांडुरंग परमात्म्याचं चरण जोडायचं आणि व्हावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणजे हे फायद्याचे उपाय काय करा, लाभाचे उपाय तुम्ही लवकरात लवकर करा. कोणते लाभाचे उपाय करा? तर काळ सारावा चिंतने हे उपाय लाभाचे, एकांतवासी गंगा स्नाने हे उपाय लाभाचे, देवाच्या पूजने हे उपाय लाभाचे, प्रदक्षिणा तुळशीच्या हे उपाय लाभाचे, युक्ताहार विहार हे उपाय लाभाचे, नेम इंद्रियाशी सार हे उपाय लाभाचे, नसावी बासर निद्रा बहुभाषण हे उपाय लाभाचे. अशी तुम्ही एवढी साधनं करा. म्हणजे पहिल्या चरणातली 4 साधनं आणि दुसऱ्या चरणामधली 5 साधनं, अशी 9 साधनं सांगितली. मग तो कोबर आहे या 9 साधनावरती आमचं भागल का? अजिबात नाही म्हणले. तुम्हाला काय करावं लागेल? अजून एक साधन करावं लागेल. कोणतं साधन करावं लागेल? तर आपला देह असतो ना तो पांडुरंग परमात्म्याला काय करायचा? समर्पण करायचा. पांडुरंग परमात्म्याला देह समर्पण केला मग तुम्हाला सुखनाम आनंदाची प्राप्ती होईल. देह समर्पी जय देवा, देह समर्पी जय देवा, शेवटच्या चरणामध्ये सांगितलं देह समर्पी जय देवा, भार काहीच न घ्यावा. तर भगवान परमात्म्याला आपला देह अर्पण करायचा आणि कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही बघा. जर भगवंतावरती सर्वस्व आपण भार व्हायला तर परिणाम काय होतो? तुका मने घालू
तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. हे पहिलं प्रमाण सांगितलं. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काही वारी नारायण. असं भगवंताला देह अर्पण केला ना, देह समर्पी जे देवा आणि भार काहीच न घ्यावा आणि होईल आघवा तुका म्हणे आनंद. मग तुम्हाला सुखनाम आनंदाची प्राप्ती होईल. मग अशी सुखनाम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी प्रत्येकाने काय करायचं? एकदा पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 झालेली कीर्तनोपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना आपण अभंगाचा भावार्थ पहिला, काकांचं चरित्र पाहिलं आणि समागमाशिवाय कार्यक्रम होत नाही बघा. नोहे ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वांचा आभार मानतो. आमच्या या ठिकाणी गुरुजी आले बघा या ठिकाणी बरं का. आमचे तात्या महाराज बरं का. त्यांचा पक्वा जेवढा गोड सांगितला बरं का, आणि त्यांचं वाजवणं असं सांगितलं डोळे झाकतात बरं का. आणि पूर्णपणे गाणं काय आहे ना, ते पूर्ण गाणं कानामध्ये काय करतात ऐकतात बघा ना. ऐकल्यानंतर आपोआप त्यांची बोटं चालतात बघा. याला म्हणायचं गाणे जाणावे सुसूर शब्दे, मृदंग जाणावा गंभीर नादे, ओंकार जाणावा अक्षर भेदे शहाणा शब्दे ओळखावा. असा गोड यांचा मृदंग सांगितला. त्यांचा आभार मानतो. आमचे रामेश्वरजी महाराज असतील, या ठिकाणी बालाजी महाराज असतील, त्यांचं पण आभार मानतो. आमचे गायनाचार्य हा रामकृष्ण महाराज. वा सगळ्यांची रामवरूनच नाव येते बघा. बरं का. हा आमचे रामकृष्ण महाराज असतील, आमचे बाळासाहेब महाराज असतील या ठिकाणी. बबन महाराज हा आमचे रामकृष्ण महाराज, बाळासाहेब महाराज, आमचे बबनजी महाराज यांना अख्ख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये यांचा एवढा गोड आवाज सांगितला. त्यांना स्वर भास्कर म्हणतात. काय म्हणतात? मोठ्याने बोला. यांना काय म्हणतात? स्वर भास्कर. यांना म्हणायचं स्वर भास्कर. आणि आमच्यासारखं कुणी गायला लागलं की तू आता भास्कर. आपलं कधी कुणाला हे वाटत नाही. त्यांचा आभार मानतो. आमचे महादेवजी महाराज असतील, त्यानंतर शिष्टीमौले महाराज आमचे, त्यांचं पण आभार मानतो. तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन ऐकून घेतलं म्हणून तुमचं पण आभार मानतो. कीर्तन ऐकाय कुणीच नसलं, कीर्तन सांगायचं कुणाला? एकरात मांडवून ऐकाय पाचच पांडव बघा. हा पण या ठिकाणी लोक भरपूर सांगितले. 11च्या पुढे आपल्याला 1 मिनिट पण जायचं नाही बघा. बरेचसे लोक म्हणतात कोणता कीर्तनकार चांगला असतो? जास्त गायन करणारा एक म्हणला अजिबात नाही, जास्त अभंगावरती बोलणारा अजिबात नाही, मग जास्त म्हणजे प्रमाण देणारा अजिबात नाही. जो म्हणला 11च्या पुढे 1 मिनिट पण जात नाही ना, तो खरा चांगला आहे म्हणला. हा त्यामुळे 11च्या पुढे आपल्याला जायचं नाही. म्हणून काय करायचं? प्रत्येकाने एकदा तुकोबरायचं, प्रेमाने भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम
समर्पी जय देवा भार काहीच न घ्यावा होईल राघवा तुका म्हणे युक्तार विहार युक्तार इंद्रियाचे सार नसावे निद्रा बहु भाचन निद्रा बहु भाचन युक्ताहार विहार युक्ताहार विहार विठ्ठल जय जय विठ्ठल